प्रचाराचा झंझावात आपला सुरू आहे. कसा लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? आता आपण जो 8 दिवस जो प्रचार सुरू केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने केलेला जो विकास आहे ह्या विकासावर लोक फार आनंदित खुश आहेत आणि त्याचा आपल्याला फायदा नक्कीच ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला होणार आहे. माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो आज देशभरात जो विकास होतो आहे, ग्रामीण जनतेला जे वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा फायदा हा भूस्तरापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी पोहोचवलेला आहे. दुसरा विषय म्हणजे आपल्या फडणवीस साहेबांनी जे लाडकी बहीण म्हणा किंवा अनेक जे योजना शासन लेवलवर केलेल्या आहेत त्याचा पण फायदा आपल्याला भारतीय जनता पार्टीला इकडच्या आम्हाला किंवा माझ्याबरोबर असलेल्या उमेदवारांना होत आहे. या सर्व बाबी आज आपल्या पालकमंत्री आपले नितेश साहेब असो किंवा आपले राणेसाहेब असो किंवा आपल्या आपले चव्हाण साहेब असो यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं ह्या भागात झालेली आहेत आणि ह्याचा सर्व फायदा हा आपल्या ह्या इकडच्या आम्हाला उमेदवारांना आपल्याला निवडण्यासाठी होणार आहे. सर्व पक्ष एकवटून तुमच्या विरोधात ही लढाई आहे असं काल त्यांनी सांगितलं आहे उमेदवारांनी. काय म्हटलंय? सर्व पक्ष एकवटून आम्ही लढाई तुमच्या वैयक्तिक एका व्यक्तीविरोधात आहे, त्या विरोधाबद्दल तुम्ही काय सांगाल? मग सर्व पक्ष जर एक झाले असं त्यांचं मत असेल तर नक्कीच भारतीय जनता पार्टीची इकडे ताकद फार मोठी आहे. त्यामुळे ह्या सर्व पक्षांना एकत्र यावं लागलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपण कुठे आहोत हे त्यांनी पहिला विचार करावा. काल त्यांनी आपल्या सर्व पक्ष एक झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निशाणे लावून निवडणुकीच्या सामोरे जात आहे. पहिला म्हणजे कोलगावमध्ये धनुष्यबाण ही निशाणी त्यांनी सोबत घेतलेली आहे. कारोड्यामध्ये शिंदे गटाचा अपक्ष उमेदवार त्यांनी घेतलेला आहे. आपल्या कुंकेरी आंबेगावमध्ये परत शिंदे गटाचा उमेदवार घेतलेला आहे. त्यामुळे हे सर्व जर आपण पाहता, तुम्ही जर एखाद्या पंचायत समितीला जर निवडून आणायचं असेल जिल्हा परिषद सदस्याला आपल्या पंचायत समितीचा उमेदवार, मग किती उमेदवार पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. पहिलं म्हणजे आपल्याला एकच उमेदवार घ्यावा लागतो. यांनी 2-2 पंचायत समितीसाठी उमेदवार घेतलेले. मग तुम्ही मला सांगा, मग जनतेची फसवणूक आहे की मतदारांची फसवणूक आहे की कोणाची आहे सांगा? काय त्या उमेदवारांची फसवणूक हे करत आहेत? हा पण एक तुम्ही पत्रकार म्हणजे आपल्या ह्या तुमच्या प्रेसद्वारे हे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. एका पंचायत समितीला एक उमेदवार असतो, ह्यांनी 2-2 उमेदवार घेतले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी किती ताकद आहे वान आहे ती तुम्ही लक्षात घ्या. इकडे संघटनात्मक जी ताकद आहे भारतीय जनता पार्टी ही फार मजबूत आहे. त्यामुळे अशी त्यांना 2-2 पंचायत समितीला उमेदवार होऊन इथे निवडणूक लढवावी लागते. कोलगावमध्ये ते धनुष्यबाण घेऊन लढवावी लागते, कारण ह्यांच्याकडे स्वतःकडे कार्यकर्ते नाहीत फिरवण्यासाठी. म्हणून हे सगळे इकडून तिकडून माणसं गोळा करून ही फिरवली लागते. हे बघा, हे आमचे बूथवरचे कार्यकर्ते आहेत काम करणारे. एकही कार्यकर्ता हा कुठल्याही अन्य गावातला नाही किंवा अन्य नाही, इकडच्या बूथचा कार्यकर्ता हा प्रचार करतोय. मी स्वतः उमेदवार म्हणून करतोय. ही दुसरी फेरी आमची आहे. कारण पहिल्या फेरीला इकडे तर आमचे पंचायत समिती जे उमेदवार आहेत प्राजक्ताताई हे त्या इकडे येऊन संपूर्ण ह्या दोन्ही बूथवर प्रचार करून गेलेले आहेत. आता ते आज कारोड्याला आहेत. आता बघा मी आता स्वतः ह्यांच्यावर आज दिवसभर इकडे ह्या दोन्ही बूथवर फिरणार आहे. त्यामुळे हे सर्व तर संघटनात्मक ताकदीच्या ह्याने होत आहे, लक्षात घ्या. आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्त्यांना न्याय देते. म्हणून एवढे वर कार्यकर्ते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी आज सर्वजण एकजूट जाऊन काम करायला लागले. नितेश राणेंनी इतर ठिकाणची बंडखोरी थांबवण्यात यश मिळवलं. नेमकं कोलगावमध्ये का बंडखोरी थांबवली? कोण शक्ती त्यांच्या पाठीमागे आहे का? शक्ती कोण असेल असं मला वाटत नाही. मी काय ज्योतिषी नाही किंवा मी कोण, मला काय याचं म्हणजे माहीत नाही सांगतो तुम्हाला त्यांच्या मागे कोण शक्ती आहे. तुम्हाला शक्ती माहिती असेल तर तुम्ही नाव जाहीर करा त्या शक्तीचं कोणाचं ते. कारण मी हे शक्ती जर शोधत राहिलो तर मी लोकांपर्यंत माझा विचार, माझ्या पक्षाचे विचार, आमच्या प्रदेश अध्यक्षांचे विचार, आपल्या राणेसाहेबांचे विचार, आमच्या पालकमंत्र्यांचे विचार, आपल्या पार्टीचे विचार मी केव्हापर्यंत पोहोचवू सांगा? ही शक्ती असतील तर त्यांनी ती जाहीर करत नाही तर तुम्ही तरी शोधून काढा आणि ते एकतर जाहीर करा. काल मायकल डिसूझाने एक असा आरोप केला की जिल्हा बँकेचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचा चुकीचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप आपल्यावर करण्यात आला. तक्रार करायला सांगा ना निवडणूक आयोगाकडे. अशी जर चुकीच्या पद्धतीने जर कर्मचारी कुठे जर फिरत असतील, जर कुठे काय जर चुकीच्या पद्धतीने बँकेचा त्याचा वापर करायचा असतं, काही लोकांना धमक्या देऊन देखील बाहेर काढलं जात आहे प्रचारासाठी, असं देखील आरोप केला. होतं का सांगा? हे लोक बघा, कोलगावमध्ये बघा, एका बूथवर सगळ्या बूथचे जे कार्यकर्ते आहेत
बूथ पन्ना प्रमुख आहेत आमचे, हे सर्व लोक उतरले आहेत. कारोडेला तसेच उतरले आहेत पन्ना प्रमुख, किंवा आपल्या आज हे आमचे सगळे एका बूथचे पन्ना प्रमुख आहेत बघा, हे सगळे लोक उतरलेले आहेत. तसे आंबेगावला पण त्या पद्धतीचा प्रचार चालू आहे. हे पन्ना प्रमुख प्रचार करत आहेत, याला काय धमकावण्याचा आणि काय विषय येत नाही ना. काय धमकावण्याचा विषय असेल तर तक्रार करतील पोलीस स्टेशनवर त्यांच्याकडे, त्यांना नाही तर त्यांनी घेऊन जावं आणि तक्रार करावी कोणाला तरी, हे इकडे धमकी चाललेली आहे. कारण ते वकील आहेत, असं लिहितात आहे तिकडे, ते वकील आहेत की नाही जरा ते तपासून बघा जरा, आहेत की नाही ते वकील. उगाच ॲडव्होकेट फॉर्म भरताना ॲडव्होकेट लावले आहे का? मग आता तुम्ही ॲडव्होकेट पत्रकावर लावतात, हे कशाला लोकांची दिशाभूल करतात? काय वाटतं किती मताधिक्याने आपला विजय होईल? मला ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये किमान 5,000हून जादा मताधिक्य मिळणार आहे, हे मला पूर्ण खात्री आहे. बघा, अजून कोण ब्रिटिश राहिला असेल तर नक्कीच त्या हुकुमशाहीला आपण पाठवू तिकडून. तुमच्या घरातील 5-5 उमेदवारांना हा. पद आहेत. पद आहेत आणि किती पदं तुम्हाला पाहिजे आहेत असा एक त्यांनी आरोप केला आपल्यावर. बघा, उमेदवारांना कोणत्या 5-5 पदं कुठली आहेत त्यांनी जाहीर करावी जरा, कोणाला किती पदं आहेत ती, मग आपण ठरवू ना, बरोबर ना. त्यांचा जो भाजपमध्ये प्रवेश झाला तो भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्या नेतृत्वाने आपल्या किंवा अध्यक्षांनी ज्यावेळी पक्षप्रवेश निश्चित करतात त्यावेळी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी तो मान्य करावा लागतो. त्यामुळे मी कुठल्या पद्धतीचा कुठेही नाराज नाही होतो आणि पार्टी एकदा ठरवते त्या दिशेने पार्टी चालत असते, लक्षात घ्या. त्यामुळे अशा विषयावर आपण नाही बोललं बरं असं मला वाटतंय, समजलं. कारण मी एक भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला मला संधी आज भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. त्यामुळे ती संधीचा नक्कीच मी भारतीय जनता पार्टीला फायदा करून देईल, पक्षाला फायदा करून देईल आणि इकडच्या कार्यकर्त्याला फायदा करून देईल. ज्यांनी प्रवेश ऐका, पार्टी सर्व पद्धतीने सांगत असते. आपले ह्या जिल्ह्याचं नेतृत्व प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष म्हणून करत आहेत पार्टीचं, त्यामुळे त्यांनी अनेक वेळा बोलले असते. पण एखाद्या व्यक्तीची जर बुद्धी जर वेगळी असेल तर आपण काय करणार? तुम्ही मला सांगा, किती पक्ष झाले आहेत मोजा, माहीत आहे तुम्हाला? जनता दल, राष्ट्रवादी, शिवसेना, परत दीपक भाईंबरोबर परत शिवसेना, उबाटा आणि नंतर भारतीय जनता पार्टी, मग आता अपक्ष. हे एवढे पक्ष प्रवास असलेल्या माणसाला भरपूर दांडगा अनुभव असतो आणि त्यांनी जे पक्षामध्ये प्रवेश केले आणि त्या पक्षाची परिस्थिती काय आहे, अवस्था, मी म्हणेन आमचं भारतीय जनता पार्टी सुखरूप राहिलेलं आहे. त्यामागे प्रवेश केलेल्या ज्या पार्टीमध्ये त्या पार्टी कुठे आहेत का अस्तित्वात बघा, मग तुम्हाला लक्षात येईल. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आम्ही मोदी साहेबांनी जो विकास केलेला आहे, त्यांनी योजना आणलेल्या आहेत, कोरोना काळामध्ये लोकांना मदत केलेली आहे. तसंच फडणवीस साहेबांनी जी योजना आणून जी मदत केली आहे, राणे साहेबांचा इकडचा दीर्घ अनुभव विकास कामाचा, आणि पालकमंत्री असो, फडणवीस साहेब असो किंवा आपले रवींद्र चव्हाण साहेब असो पालकमंत्री असताना, एवढी आम्ही विकास कामं केलेली आहेत आणि ती बूथपर्यंत झालेली आहे. आपल्याला कुठल्याही धनशक्तीचा वापर करण्याची गरज नाही. आपली ताकद ही संघटनात्मक ताकद आहे आणि ह्या संघटनात्मक ताकदीवर इकडचे 9च्या 9 जिल्हा परिषद सदस्य आमचे महायुतीचे निवडून येणार आहे आणि महायुतीचा विजय मोठ्या मताधिक्याने सावंतवाडी तालुक्यात नव्हे तर आपण आपला दोडामार्ग म्हणा, वेंगुर्ला म्हणा, ह्या 17च्या 17 आपण जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि महायुती म्हणून आम्ही जिंकणार.